गंमत गोष्टी. प्रत्येक गोष्टीत नवी गंमत. एका छोट्या गावात छबी नावाची एक गोड मुलगी राहत होती. तिला नवीन गोष्टी शिकायची खूप आवड होती. पण तिची एक छोटी सवय होती. एखादी गोष्ट जमताच ती म्हणायची, आता मी सगळं शिकले, मला सगळं जमतं. एके दिवशी छबी आपल्या आजोबांसोबत भटकंतीला निघाली. तिने तिच्या छोट्या बॅगेत पाण्याची बाटली, थोडा खाऊ आणि टोपी घेतली. दूर मोठमोठे डोंगर दिसत होते. सकाळचं थंडगार वातावरण, पक्ष्यांचा आवाज आणि डोंगरावर पसरलेलं धुकं पाहून छबी खूप उत्साहित झाली. ती म्हणाली, आजोबा, जो सर्वात उंच डोंगर चढेल तोच विनर. आजोबा हलकेच हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पण लक्षात ठेव, एका डोंगराचं शिखर म्हणजे पुढच्या डोंगराची सुरुवात आहे बरं का. छबीला काहीच समजलं नाही. ती मनात म्हणाली, शिखर म्हणजे शेवट ना, मग पुढचा डोंगर कुठून येणार. सुरुवातीला ती खूप वेगाने धावत होती. वाटेत झाडांवर बसलेली माकडं तिच्याकडे बघत होती. कधी ती घसरायची, कधी दगडावर उडी मारायची. तरीही ती आनंदाने वर चढत राहिली. थोड्या वेळाने ती पहिल्या डोंगराच्या टोकावर पोहोचली. छबी आनंदाने ओरडली, हुर्रे, मी जिंकलो. पण अचानक तिची नजर समोर गेली आणि ती थक्कच झाली. समोर त्याहून मोठा डोंगर उभा होता. छबी म्हणाली, अरे, अजून एक डोंगर. तिला आजोबांचे शब्द आठवले, एका डोंगराचं शिखर म्हणजे पुढच्या डोंगराची सुरुवात. आता छबी थोडी शांत झाली. ती पुन्हा चालू लागली. यावेळी ती घाई करत नव्हती. ती सावकाश चालत होती. आजूबाजूचं सौंदर्य बघत होती. पक्ष्यांचे आवाज ऐकत होती. ती शांतपणे दूरवरचे अजून डोंगर बघत राहिली आणि हसत म्हणाली, आत्ता मला समजलं, प्रत्येक डोंगर चढल्यावर अजून नवीन गोष्टी शिकायच्या असतात. आजोबा तिच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाले, बरोबर, शिकणं कधीच संपत नाही. त्या दिवसापासून छबी प्रत्येक नवीन गोष्ट आनंदाने शिकू लागली. हार न मानता. प्रत्येक छोट्या यशानंतर आणखी नवीन स्वप्न पाहायची असतात हे तिला कळलं होतं. मित्रांनो, आजची गोष्ट आपल्याला सांगते, एक गोष्ट शिकली की थांबायचं नाही, अजून खूप नवीन गोष्टी शिकायच्या. म्हणून रोज थोडं थोडं आनंदाने शिकत राहायचं आणि यश मिळालं म्हणून आळशी नाही बनायचं. सगळं माहीत असणं म्हणजे हुशार नाही, तर रोज काहीतरी नवीन शिकणं म्हणजे खरी हुशारी आहे. तुम्हाला कोणती नवीन गोष्ट शिकायची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.